नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात आपण महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करणार आहोत. पापा बार्ज 305 कडे नेव्हल सिक्युरिटीची परवानगी नव्हती, तरी देखील पापा बार्ज 305 ही फील्डवर कशी काय होती, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तौक्ते चक्रीवादळाचा पूर्व इशारा मिळून सुद्धा ONGC प्लॅटफॉर्मवरील हिराफील्ड इथं पापा बार्ज 305 न आपलं काम सुरूच ठेवलेलं होतं. मात्र या पापा बार्ज 305 कडे हिराफील्डवर काम करण्याची परवानगीच नव्हती. हा मोठा आणि स्फोटक खुलासा न्यूज 18 लोकमत आता करतंय. न्यूज 18 लोकमतकडे नौदलाची काही कागदपत्र आहेत ज्यात हा खुलासा झालेला आहे. पापा बार्ज 305 या बार्जची हिराफील्डवरील काम करण्याची परवानगी 15 मेलाच संपलेली होती. नौदलाचे अधिकारी अजय सिंग, कॅप्टन, डायरेक्टर, NSC फ्लॅग ऑफिसर यांच्या सहीचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये स्पष्टपणे याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. या 5 पानी पत्रातील पान नंबर 2 वरील 18 नंबरच्या कॉलममध्ये पापा बार्ज 305 या बार्जला 15 मे पर्यंत हिराफील्डवर काम करायला नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स होता. यानुसार तसंच 11 मे या दिवशी नेव्हीनं, नौदलानं जे प्रसिद्धी पत्रक काढलेलं होतं, हिराफील्डला तौक्ते वादळाचा मोठा धोका आहे, हे देखील यामध्ये जाहीर केलं गेलं होतं. मात्र असं असताना देखील पापा बार्ज 305 ला 12 मेलाच टगबोटनं टोईंग करून सुरक्षित स्थळी आणणंही गरजेचं होतं. मात्र तसं न करता एफकॉन या कंपनीच्या कॅप्टननं पापा बार्ज 305 वरील कॅप्टन राकेश बल्लाव याला मनाई आदेश दिले, ज्यामुळे पापा बार्ज 305 हिराफील्डवरच थांबली आणि 15 ते 17 मे दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेला जबाबदार कोण, एफकॉन कंपनीवर गुन्हा का दाखल झाला नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आणि याच संदर्भातली आणखी काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, या पापा बार्ज 305च्या बाबतीत काही मोठे धक्कादायक असे खुलासे झालेले आहेत. न्यूज 18 लोकमतवर सर्वात आधी या संदर्भातले खुलासे आपण पाहतो आहोत. अजित, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, खरं तर आतापर्यंत जी आकडेवारी समोर आलेली आहे, पापा बार्ज या बार्जवरती जे कर्मचारी होते त्यापैकी 60 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचे मृतदेह जे आहेत ते नेव्हीला किंवा मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पण याही पुढे जाऊन जवळपास 100 पेक्षा जास्त, म्हणजे हे 60 पकडून आणखीन जवळपास 40 ते 50 कर्मचारी जे आहेत जे पापा बार्जवर काम करत होते ते अजूनही मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत. याचा अर्थ जवळपास या सर्व लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जवळपास 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे. आणि या घटनेला सर्वस्वी जबाबदार ही कोणती कंपनी आहे, या बार्जने त्यांचं जे बार्ज होता तो तिथून का हलवला नाही. जर 11 मेला नेव्हलने म्हणजे जे नौदलाने सूचना दिली होती की तौक्ते वादळ जे आहे ते हिरा फील्डवरती म्हणजे पापा बार्ज 305 ही बार्ज ज्या ठिकाणी होती, तिथे ज्या ठिकाणी काम सुरू होतं त्या ठिकाणी तौक्ते वादळाचा मोठा तडाखा बसू शकतो असं सांगितलं होतं. त्या हिरा फील्डवरती फक्त पापा बार्ज हीच एक बार्ज नव्हती, तर जवळपास 40 ते 50 बार्ज होत्या. वेगवेगळ्या आणि मोठमोठ्या छोट्या मोठ्या कंपन्यांच्या या सगळ्या बार्ज होत्या. माफ करा. असं असताना जेव्हा नेव्हीने 11 तारखेला तौक्ते वादळाची इशारा दिला त्यावेळी बाकी सगळ्या ज्या बार्ज आहेत त्या त्यांच्याकडे परवानगी असून सुद्धा त्या सुरक्षित स्थळी हलवल्या गेल्या, किंवा काही अशा होत्या की ज्यांची सुरक्षा खूप जास्त होती किंवा ज्यांना त्या ठिकाणी तग धरून ठेवता येईल अशा बार्ज होत्या, त्या तिकीट ठेवण्यात आल्या. मात्र तिथे त्या बार्जवरती कोणतेही कर्मचारी ठेवण्यात आले नाही. पण पापा बार्ज 3 या बार्जला फक्त 15 मे पर्यंत नेव्हल सिक्युरिटी परवानगी होती. याचाच अर्थ 12 मेला ही जी बार्ज आहे ती बार्ज टोईंग करून, नोवे नावाची टोईंग जी आहे या बार्ज कंपनीच्या मालकांचीच आहे, ती टोईंग करून ती सुरक्षित स्थळी हलवली जाणं गरजेचं होतं. धोक्याचा इशारा देखील होता वादळाचा. त्याचबरोबरीनं पापा बार्ज 305 या बारची नेव्हल सिक्युरिटी परवानगी जी आहे ती देखील संपत होती 15 तारखेला. त्यामुळे 12 तारखेला जर यांनी ती बोट हलवली असती तर 14 तारखेच्या रात्रीपर्यंत किंवा 15 तारखेच्या सकाळीपर्यंत ही बार जी आहे ती सुरक्षित स्थळी आली असती आणि त्यावरील सर्व कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असता. अगदी बरोबर. असं न करता
ती कोण व्यक्ती आहे एफकॉन कंपनीची, ज्या व्यक्तीनं हा हा बार्ज जो आहे पापा 305 बार्ज जो आहे त्याच्या कॅप्टनला तिथून अजित, जी बार्ज तुम्ही आहे हे ती जे हलवण्याची सवाल परवानगी दिली उपस्थित नाही. करताय फक्त हे अगदी yellow रास्त सवाल आहेत आणि असेच काही इतर सवाल देखील आहेत जे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सवाल उपस्थित करू इच्छितो. अजित येतो आपल्याकडे, मात्र तत्पूर्वी हे सवाल नेमके काय आहेत बघूया. या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सवाल. वादळाची सूचना असताना या बार्ज समुद्रात का होत्या? या बार्ज कुणामुळे दुर्घटनाग्रस्त झाल्या? एफकॉन कंपनीच्या हट्टापायी हे नाहक बळी गेले का? नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स बाबत देखील आपण बघितलं नेमकी काय सत्य परिस्थिती येते. जर सिक्युरिटी क्लिअरन्सच नव्हता तरी देखील या बार्ज तिथं का होत्या? नौदलानं ज्या वेळेला नोटीस दिली होती त्यानंतर देखील या बार्ज सुरक्षित स्थळी का नेल्या गेल्या नाहीत? कॅप्टन राकेश बल्लाव या दुर्घटनेला जबाबदार आहे का? एफकॉन कंपनीचा अधिकारी अंकित हा नेमका कोण आहे? बार्जला टो करण्याचे आदेश कुणी दिले होते? आणि टग बोटीचं रहस्य काय? हे अनेक असे महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वादळाची सूचना असताना देखील या बार्ज तिथनं का हटवल्या गेल्या नाहीत, त्या सुरक्षित स्थळी का नेल्या गेल्या नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. पुन्हा एकदा अजित यांच्याकडे जाऊया. अजित, आपण बघितलं हे कित्येक महत्त्वाचे सवाल या सगळ्या प्रकारानंतर आता उपस्थित होत आहेत. हे जे धक्कादायक खुलासे झाले त्यानंतर उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण आहे मग? अजिंक्य, खरं तर या सगळ्या घटनेचा दुर्घटनेचा त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे. अशा घटनेचा एक खेळखंडोबा करून ठेवलेला आहे. पोलीस असतील किंवा एफकॉन कंपनी असेल किंवा इतर जी यंत्रणा आहे यांनी अक्षरशः मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम किंवा जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. राकेश बल्लाव नावाचा कॅप्टन जो आहे याच्यावरती गुन्हा दाखल करून सर्व शांत बसलेले आहेत. जर आपण पाहिलं ती बार्ज आहे, या बार्जला कुठे इंजिन नसतं. या बार्जला टोईंग करून सुरक्षित स्थळी किंवा पोर्टवरती आणलं जातं. मग जर या बार्जला इंजिन नव्हतं मग त्या बार्जला टो करण्याची परवानगी 12 तारखेला एफकॉन कंपनीने का दिली नाही, किंवा एफकॉन कंपनीने नोवे नाव त्यांचं जे टो आहे जे टग बोट आहे या टग बोटीने टो करून सुरक्षित स्थळी का आणली नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याही पलीकडे म्हणजे हा धक्कादायक खुलासा न्यूज 18 लोकमतवर आपण करतो आहोत. नोवे टग बोट ही जी बोट आहे ही अजूनही मिसिंग आहे. या बोटीवरती जवळपास 200पेक्षा जास्त कर्मचारी होते. ही बोट लोकेट झालेली नाहीये. 18 तारखेला एक लास्ट लोकेशन या बोटीचं मिळालं होतं, त्यानंतर ह्या बोटीचं लोकेशन पुन्हा मिळालेलं नाहीये. या बोटीवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत का, की याहीपेक्षा मोठी दुर्घटना घडलेली आहे हे अद्याप कोणालाही माहिती नाहीये. नेव्हीला नाही, पोलिसांना नाही, किंवा ही नोवेची बोट ज्या कंपनीच्या मालकाची आहे त्यांना देखील माहिती नाहीये. ही ज्यावेळी घटना घडली म्हणजे 15 तारखेला जेव्हा तोक्ते वादळाचा फटका जो आहे तो पापा बार 305ला बसला त्यावेळी नोवे नावाची ही जी टगबोट होती ती फक्त 5 नॉटिकल मैलावरती त्या ठिकाणी होती. पण ती पापा बार 3 जी आहे त्यांच्याकडे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याकरता ती बोट आली नाही. पण नंतर जेव्हा 15 आणि 16 दरम्यान जे वादळ वाढलं, रात्रभरामध्ये जे वादळ तयार झालं, यामुळे ही नोवे जी बोट आहे टगबोट आहे ही बार्ज पापा 305 पासून जवळपास 15 ते 20 नॉटिकल मैल आतमध्ये गेली होती. वादळामध्ये ही नोवे जी आहे ती पूर्णपणे भरकटली. तिचं लोकेशन जे आहे ते 15, 16 आणि 17 नंतर ते लोकेशन मिळालं नाहीये. 18 तारखेला फक्त एकदा लोकेशन मिळालं. त्यानंतर आज तागायत या नोवे बोट जी आहे ही बोट पापा बार्ज 3 पेक्षाही मोठी बोट आहे आणि ही टग बोट आहे. ह्या टग बोटच्या माध्यमातून पापा बार्ज 305 या बार्जला सुरक्षित स्थळी पोर्टवरती आणण्याचं काम केलं जात होतं. पण हीच जी टग बोट आहे ती मिसिंग आहे. याबद्दल कोणीच खुलासा केलेला नाहीये. आपण देवाकडे प्रार्थना करूया की ही सुरक्षित असावी बोट आणि यातील कर्मचारी देखील सुरक्षित असावे. अजित, पण महत्त्वाचा प्रश्न आहे, ही टग बोट नेमकी आता जर लोकेट होत नसेल तर मग नौदल, कोस्टगार्ड या दृष्टीनं नेमके काय प्रयत्न करतायत? बचाव कार्य, शोधकार्य नेमकं कशा पद्धतीचं सुरू आहे? आणि आपण सांगितलं की 18 तारखेला शेवटचं लोकेशन कळलं होतं, ते नेमकं कुठे होतं? त्या दृष्टीनं शोधकार्य सुरू केलं गेलं होतं का? सद्यस्थिती याबद्दलची नेमकी काय आहे? आणि या सगळ्याच्या मागे ज्या कंपनीच्या मालकीच्या या बार्ज किंवा बोट आहेत त्या कंपनीकडनं अद्यापपर्यंत या संदर्भातला खुलासा का होत नाहीये? अजिंक्य, खरं तर नेव्ही, कोस्टगार्ड या दोघांचे आभार मानावे तितके कमी आहेत. यांनी वादळ असताना देखील ज्यावेळी 17 तारखेला सकाळी वादळाचा प्रभाव कायम होता तरी देखील या सगळ्या नौदल आणि कोस्टगार्डने आपले जीव धोक्यात टाकून बार 305 वरील कर्मचाऱ्यांना वाचवायला गेले.
यावेळी देखील नौदल किंवा जे कोस्टगार्ड होते यांच्या जहाजांसोबत किंवा हेलिकॉप्टरसोबत मोठी दुर्घटना घडू शकली असती, पण असं असताना देखील जीवाची पर्वा न करता यांनी बार्ज 305 या बोटी या बार्जवरील कर्मचाऱ्यांचे जीव वाचवले. पण या सगळ्या गोष्टी जे नोव्हेचा हा जो मुद्दा समोर आलेला आहे या बाबतीत अजित, मी जी येतो माहिती आपल्याकडे. आपल्याला मिळते, आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत, ही दृश्य त्या डॉक्युमेंट्सची आहेत, त्या कागदपत्रांची आहेत, ज्या कागदपत्रांवर नौदलाच्या अधिकाऱ्यांची सही आहे. यासोबतच ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्या संदर्भातली ही कागदपत्र आहेत. कोणकोणत्या बार्ज त्यावेळेला समुद्रात होत्या, बोटी नेमक्या कोणत्या होत्या त्याबद्दलची ही माहिती आहे. तारीख दिलेली आहे, तपशीलवार ही माहिती आहे. कोणकोणत्या प्रकारची सिक्युरिटी क्लिअरन्सेस दिली गेली होती त्याबद्दलची देखील माहिती यामध्ये आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. आपण पाहतो आहोत कोणकोणत्या बार्जची नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्सची एक्सपायरी डेट आहे, त्यामध्ये ती नमूद केली गेलेली आहे. मात्र असं असताना देखील या बाबींकडे दुर्लक्ष केलं गेलं की काय, असंच एकंदरीत आताच्या या सगळ्या घडामोडींवरनं दिसून येत आहे. नेमक्या किती बार्ज आहेत त्याची माहिती यात दिली गेलेली आहे. सिक्युरिटी क्लिअरन्स बद्दलच्या एक्सपायरी डेट्स यात आहेत. नौदलाकडनं याबद्दलची इतकी स्पष्टपणे सूचना दिली गेली असताना देखील या सगळ्या सूचनांकडे, निर्देशांकडे एक प्रकारचं दुर्लक्ष केलं गेलं की काय, असंच या सगळ्या कागदपत्रांवरनं दिसतंय. अजित, आपण ही एक्सक्लुझिव्ह कागदपत्र दाखवत आहोत. कशा पद्धतीनं क्लिअरन्स जो आहे त्याबद्दलची शेवटची डेट, एक्सपायरी डेट देखील दिलेली होती. मात्र तरी देखील बऱ्याच बार्ज, बऱ्याच बोटी त्यावेळेला समुद्रात होत्या हे या कागदपत्रांवरनं दिसतंय. अजित, त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, हे ते डॉक्युमेंट आहे ज्या डॉक्युमेंट स्पष्ट होतं की बार्ज पापा 305 या दुर्घटनेमागे नेमका जबाबदार कोण आहे. तर आपण या जे आपल्याला पत्र मिळालेलं आहे नौदलाचं त्याच्या पेज नंबर 4 वरील पॉईंट नंबर 3 आणि 4 जर पूर्णपणे वाचला, हा इंग्रजीत आहे, याचा मराठीमध्ये मी त्या ठिकाणी विश्लेषण करून सांगतो किंवा मराठीमध्ये त्याचा भाषांतर करून सांगतो. यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर तुमची परवानगी, नेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स जो आहे तो संपला असेल तर तुम्हाला तात्काळ तिथून तुमचे बार्ज आहे किंवा तुमचे टग बोट आहेत, शिप आहेत, हे तात्काळ नेव्हीच्या एरियातून हलवावे लागतील. त्याच्या पुढे जे काही घटना घडेल त्याला जबाबदार नेव्ही किंवा कोस्टगार्ड नसेल. असं असताना देखील फक्त एफकॉन कंपनीच्या हट्टापायी तिथे जे बार्ज आहे ते त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. टगबोट देखील या वादळामध्ये ज्याचा स्पीड जो होता तो 40 ते 50 नॉटिकल मैल इतका होता. असं असताना देखील त्या दोन्ही बोट ज्या आहेत त्या ठिकाणीच का ठेवल्या गेल्या, कोणाच्या आदेशाने ठेवल्या गेल्या, एफकॉन कंपनीचा तो कोण अधिकारी आहे ज्याने त्या बार्ज पापा 305च्या जो कॅप्टन होता राकेश बल्लाव त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा येलोगेट पोलिसांनी दाखल केलेला आहे. माफ करा, त्याला हे आदेश कोणी दिले आणि का तिथून ती बार्ज जी आहे ती हटवण्यात आली नाही. सरळ आणि स्पष्टपणे या डॉक्युमेंटवरून उल्लेख स्पष्ट होतं की जर 15 तारखेला म्हणजे 14 तारखेच्या रात्री 12 नंतर तुमची परवानगी संपते, याचा अर्थ आणि जो हिरा फील्ड आहे तिथून सुरक्षित स्थळी जो पोर्ट आहे त्या पोर्टला येण्यापर्यंत या बार्जला किमान 2 दिवस लागतात. त्यामुळे ही सूचना मिळाल्या किंवा जी 11 तारखेची धोक्याची सूचना मिळाली होती, ही सूचना मिळाल्या हे जे बार्ज आहेत ते तिथून 12 तारखेला हलवणं गरजेचं होतं. बरोबर, माफ करा, जेणेकरून ही बार्ज जी आहे ती वेळी सुरक्षित आली असती. पण तसं झालं नाही अजित, आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली मोठी आणि इतक्या लोकांचा नाहक जीव यात गेला. मानवी चूक याला कारणीभूत आहे की काय, असंच एकंदरीत या सगळ्या कागदपत्रांवरनं दिसतंय. अजित, थोडक्यात आपला मुद्दा थोडक्यात. अजिंक्य, खरं तर हा आता बार्जचा मुद्दा झाला. बार्जवर किती कर्मचारी होते, काय होते, किती मिसिंग आहेत, किती मृतदेह सापडलेले आहेत, या गोष्टी स्पष्ट झाल्या. पण नोवे ही जी टग बोट आहे ही बार्जपेक्षा पापा 305 पेक्षा मोठी होती. ती कुठे आहे, त्यातले कर्मचारी सुरक्षित आहेत का, त्यांच्या परिवाराला कळवण्यात आलेलं आहे का, याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणीच खुलासा केलेला नाहीये. आणि तो खुलासा करणं लवकरात लवकर गरजेचं आहे. नाहीतर हा आकडा जो आहे तो शेकडोने वाढत जाईल. ही भीती संपूर्ण आतापणे सतावू लागलेली आहे. नक्कीच अजित, धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिलीत आणि या सगळ्या
प्रकरणाचा खुलासा एक प्रकारे या सगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून झालेला आहे। न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतो आहोत, कागदपत्र आपण बघतो आहोत। कशा पद्धतीनं अक्षम्य दुर्लक्ष झालं की काय, बेजबाबदारपणा होता की काय, बेपरवाई होती की काय, असंच एकंदरीत या सगळ्या प्रकारावरनं दिसतंय। अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण हा धक्कादायक खुलासा पाहिला न्यूज 18 लोकमतवर। ती टगबोट अजूनही सापडलेली नाही। नोवे नावाची ही टगबोट आहे, ही बोट अजूनही मिळालेली नाही। 18 तारखेला शेवटचं त्या बोटीला लोकेट केलं गेलं होतं, मात्र अजूनपर्यंत या बोटीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही। नौदल आणि कोस्टगार्ड शोधकार्य करत असल्याचं समजतंय, पण या टग बोटीवर असणाऱ्या लोकांचं काय, हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत। एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परतूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी जरी होताना दिसलेली असली तरी राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधली जी कोरोना बाधितांची संख्या आहे ती अजूनही कमी झालेली नाही। धोका कोरोनाचा या जिल्ह्यांमधला अजूनही कायम असल्याचं दिसतंय। या संदर्भातली वृत्त मालिका आपण न्यूज 18 लोकमतवर आज दिवसभर पाहतो आहोत। या 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अजूनही तो पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाहीये। त्यामुळे या 15 जिल्ह्यात आता मुंबई मॉडेल राबवण्यात येणार आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्या संदर्भातले आदेश देखील दिलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातली नेमकी या संदर्भातली काय स्थिती आहे हे आपण जाणून घ्यायचंय, कारण अमरावती जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होतीये। ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याचं बघायला मिळालेलं आहे। आतापर्यंत 18,376 इतक्या रुग्णांची नोंद झालेली आहे। ग्रामीण भागातल्या नागरिकांकडून कदाचित नियम पाळण्यासंदर्भात दुर्लक्ष होतंय की काय, असंच एकंदरीत दिसतंय। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांकडे नागरिकांचं काही प्रमाणात दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळेच बेपरवाई वाढलेली आहे, बेफिकिरी वाढलेली आहे आणि त्याचीच परिणती कोरोना बाधितांची संख्या वाढण्यामध्ये झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे। त्यामुळे कोरोना जर आटोक्यात आणायचा असेल तर या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील या नियमांचं पालन होणं अत्यावश्यक आहे, तरच कोरोनाचा हा जो विळखा आहे तो आपल्याला हळूहळू सैल करता येऊ शकेल। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतीये। शहर भागात जरी रुग्णसंख्या कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या सातत्यानं वाढतीये। गेल्या 5 दिवसात 13,174 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे, तर 169 रुग्णांचा मृत्यू झालाय। ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असल्या कारणामुळे प्रशासनाची चिंताही वाढलेली आहे। जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनं बंद आहेत। 5 दिवसात कोरोना बाधितांची संख्या जबरदस्त प्रमाणात वाढल्यानं चिंता वाढलेली आहे। तब्बल 13,174 नवे रुग्ण आढळलेले आहेत, तर 169 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले अहमदनगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आहेत सध्या। साहेबराव, आपण बघितलं तर जी आकडेवारी आपण पाहतो आहोत कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची, ती डोळे पांढरे करणारी आहे। 5 दिवसात 13,000हून जास्त रुग्ण वाढत आहेत। कोरोना मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आहे। आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे। साहेबराव, काय सांगता येईल त्याबद्दल? तर या सगळ्या प्रकरणामध्ये नागरिकांनी स्वतः स्वयंशिस्त पाळली तर आणि तरच नगर जिल्ह्यामधला कोरोना आटोक्यात येईल। कारण ज्या पद्धतीने मागचे जे अनेक दिवसापासून लॉकडाऊन आहे, तुमच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी रुग्णसंख्या कमी व्हायला पाहिजे ती कमी होताना दिसते। अहमदनगर शहरामध्ये रुग्णसंख्या थोडीशी एक 4 ते 5 दिवसापासून थोडीशी कमी आहे। ही जर काही बाब जरी असली तर ग्रामीण भागामध्ये
जर रुग्ण वाढत गेले पुन्हा प्रशासनानं पुढे प्रश्न असा आहे की नगरमध्ये किंवा इतर ज्या ठिकाणी कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी आणायचे कसे, त्याचं टेस्टिंग कसं करायचं हा एक मोठा भाग आहे. याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं नगर शहरासोबरोबर नगर संगमनेर असो किंवा इतर तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ती कमी व्हायला तयार नाही. प्रशासनाने जरी बाजार समित्या किंवा जे काही लॉकडाऊनचे पालन जे आहे काटेकोरपणे करत असले तरी लोकांनी जोपर्यंत लोक स्वतःहून पुढे येत नाही तोपर्यंत ही आकडेवारी आटोक्यात आणणे शक्य नाही. बरोबर ज्याच प्रमाणावर आपण पाहू शकतो किंवा 115 आसपास लोकांचे मृत्यू झालेले आहेत, मृत्यूसंख्या वाढत आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे गोष्टीमध्ये कोविड झाल्यानंतर घरी गेल्यावरती रुग्णांची संख्या जी आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. अगदी खरं आहे. हे कोरोना मृत्यूंचं प्रमाण देखील आटोक्यात येणं गरजेचं आहे, कारण रुग्णसंख्या ज्या पद्धतीनं वाढतीये, ज्या वेगानं वाढतीये ते जर आपण बघितलं तर प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांचं देखील कर्तव्य आहे, जबाबदारी एक प्रकारची की ही रुग्णसंख्या कमी जर करायची असेल तर घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे. अगदी जर काही महत्त्वाचं कारण असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा कृपा करून घराबाहेर पडू नका. लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं सध्या अतिशय गरजेचं आहे. साहेबराव, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण अहमदनगरमधला आढावा घेतला, बुलढाण्यातला आढावा घेऊया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी जी होताना दिसतेय, त्यामुळे थोडासा दिलासा मिळतोय. प्रशासनानं जो सलग 10 दिवसांचा लॉकडाऊन केला त्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसतंय. जिल्हा प्रशासनानं गाव तिथे तपासणी ही योजना राबवल्यानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. कोरोना बाधितांचा आकडा काहीसा घटलेला आहे. 11 गाव तिथे तपासणी ही योजना लागू केली गेलेली आहे, त्यामुळे आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढताना दिसतंय. सलग लॉकडाऊन ठेवला गेल्यानं नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलंय आणि त्यामुळेच बुलढाण्यातला जो धोका गेल्या काही दिवसात वाढल्याचं बघायला मिळालं होतं तो आता हळूहळू काही प्रमाणात का होईना कमी होताना दिसतोय. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. यानंतरची बातमी आहे 11 महिन्यांच्या बाळाची, ज्या बाळानं कोरोनाला हरवलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथलं हे बाळ आहे. कोपरगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील 4ही व्यक्ती दुर्दैवानं कोरोना बाधित झाले होते. यामध्ये पती, पत्नी, 15 वर्षांचा एक मुलगा आणि 11 महिन्यांच्या या बाळाचा समावेश होता. गेल्या आठवड्यात हे संपूर्ण कुटुंब साईबाबा तपोभूमी इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते. कुटुंबातल्या लहान बाळाला सुद्धा कोरोना झाल्यामुळे डॉक्टरांना चिंता वाटत होती, पण सर्वांना वेळीच योग्य उपचार मिळाल्यामुळे या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तपासणी केली आणि त्यानुसार उपचार सुरू केले. आपण सर्वजणांना माहिती आहे की आता जी काही लाट येणार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना त्रास जास्त होणार आहे. त्यामुळे आम्हाला थोडं सुरुवातीला धाकधूक होती की बाळ कसं रिस्पॉन्ड करेल, परंतु सुदैवाने पहिल्या टप्प्यातच बाळाने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि 3 दिवसातच बाळ बरं व्हायला लागलं. त्याचे लक्षणं जाणवायला लागले, बाळ खायला लागलं आणि खेळायला लागलं आणि अशा प्रकारे आईबरोबर ते 10 दिवस राहिलं आपल्याकडे आणि ते डिस्चार्ज झालं आणि हे बघून खरोखरच आनंद झाला. अर्जंटमध्ये कोविड सेंटरला आम्हाला ॲडमिट केलं. मग त्यांनी आशुतोष दादा काळे कोविड सेंटरमध्ये ॲडमिट केलं. मग त्यांनी त्वरित अर्ध्या तासाच्या आत आम्हाला ऑक्सिजन वगैरे सगळं उपलब्ध करून दिलं आणि खूप चांगली ट्रीटमेंट झाली. आता कसं वाटतं? आता एकदम म्हणजे ओके, सगळे बरे होऊन घरी आलो. आता कोरोनाचा फटका रिक्षा चालकांनाही बसला. अनेक रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आला. असं असताना देखील पिंपरी चिंचवडमधल्या रिक्षा चालकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बघतोय रिक्षावाला या फोरमचा हा उपक्रम अनेकांसाठी फायद्याचा ठरतोय.
कारण वाहतुकीवर निर्बंध आणि अँब्युलन्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत वाहन मिळत नसल्यानं त्यांचे हालही होत असतात। अशा वेळेला या रिक्षा उपलब्ध होत असल्यानं अनेकांना मोठा धीर आणि दिलासा मिळतोय। त्याचबरोबर ही सेवा पुरवताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्यानं प्रत्येक रिक्षा चालक पीपी किट घालून ही सेवा पुरवतोय। आज आपण या समाजात वावरत असताना समाजात ज्यावेळेस आपण एक समाजाचा घटक म्हणून समाजात एक प्रकारचं देणं घेणं या चालूच असतं। त्या माध्यमातून आम्ही एकमेकाचे उपकार म्हणा किंवा काही म्हणा समाजसेवेच्या हेतूने आम्ही हे फक्त रिक्षावाला फोरमच्या माध्यमातून हे सेवा आम्ही चालू केलेली आहे। जी सेवा ओला उबेर हे जे आता नामांकित कंपनी आहे त्या ओला उबेर कंपन्या देऊ शकत नाही, पण आम्ही फक्त रिक्षावाल्या फोरमच्या माध्यमातून ही लोकांपर्यंत गरजू लोकांना ही सेवा देण्याचा पुरेपूर आमच्या परीने प्रयत्न राहील। खरंच अत्यंत चांगली सेवा पुरवतात बघतोय रिक्षावाला फोरममधून। कारण की मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हते, कोणत्याही गाड्या उपलब्ध नव्हते, प्रायव्हेट कंपन्या ओला उबेर पण बुकिंग घ्यायला पण तयार नव्हते आणि येत पण नव्हते, कोणी वेळेवर नाही आलं। तर मी बघतोय रिक्षावाला फोरममधून एक जणांचा फोन होता, फोन नंबर टाईप केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर माझ्याकडे पोहोचले आणि मला जेणेकरून नाही का वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं। तर मी खूप आभारी आहे बघतोय रिक्षावाला संघटनेचा। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करायला मदत करू इच्छिते। तसंच लसीकरणाबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाला पाठिंबा द्या, जेणेकरून लसीकरणाबाबतची जागरूकता देखील वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनी वर संपर्क करा। बुलेटिनमध्ये जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कळकळीची विनंती, कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाहीये। आपल्याला माहिती आहे राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये धोका अजूनही कायम आहे। काही जण मास्क घालतच नाहीयेत, मात्र जे जण मास्क घालतायत त्यांनी पुरेपूर काळजी घेतली पाहिजे। मास्क हा घालताना आपलं नाक आणि आपलं तोंड हे व्यवस्थितपणे झाकलं जाईल याची पुरेपूर खबरदारी घ्या। मास्क लावा, सुरक्षित रहा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।